Happy Diwali! This is Bhavna. This is Krishna and together we are Bhakri. Finally Diwali is here. आणि वाव, दिस इज आवर फर्स्ट दिवाळी. खूप मज्जा आली आहे. एवढे जास्त प्रिपरेशन्स केलेत आम्ही. फराळ एकत्र केला, डेकोरेशन एकत्र केलं. वाव वाव वाव. आणि आम्ही सो कॉल्ड बोल ते वाक्य. स्टुडंट. हां, फाईन आर्ट स्टुडंट. सो कॉल्ड फाईन आर्ट स्टुडंट बोलायला आकाश कंदील बनवलेला आहे. आणि आम्ही आकाश कंदील बनवलेलं आहे. खूप सारी मज्जा केली आहे. फराळ एकत्र केलं आहे, करंजे एकत्र केल्या आहेत आणि मस्त इनी छान रांगोळी काढली आहे. भगवंतांची आम्ही छान अशी सेवा केली आहे आणि सगळं मिळून दिवाळी ही एक नंबर चालली आहे आमची. तुमची कशी चालली आहे ते कमेंटमध्ये आम्हाला सांगा. तर आम्ही दोघे पण आजारी आहे आणि ह्याचं बघा आता काय चाललंय. काय गरज म्हणजे काय, जरा बरं झालं असतं मग केलं असतं. एवढं घाण निघाली, सर्दी वगैरे झाली आपल्याला. मुंबईची एवढ्या घाणीत राहणं इज नॉट गुड फॉर हेल्थ. झुकेगा नाही साला. काय बापरे, हे सगळं पण ब्लिंकेटला भेटतं. मग काय, मेहरबान कदरदान. सब मंगाया मैंने सब. अप्लाइड आर्टिस्ट, सो कॉल्ड अप्लाइड आर्टिस्ट ना. चलत फक्त एक गोष्ट राहिली जी आहे आमचं आकाश कंदील, ते आम्ही बनवणार आहे, भावना आणि मी. काय केलं मिळून. तर त्याचा एक छोटासा ब्लॉग येईल, ते सो कॉल्ड बनवणार. फाईन आर्ट्सचा हा स्टुडंट आहे ना. सो कॉल्ड तुला दिसेल ते आता जेव्हा बनवायला घेऊन आपण, तेव्हा कळेल कोण काय. जर ह्याचा आकाश कंदील बनवायचा व्हिडिओ आला तर तुम्ही पण खरंच लकी आणि मी तर खूपच लकी आहे. सो कॉल्ड अप्लाइड आर्टिस्ट ना. बघ आता कसं बनवतंय. काही ह्याने तर सिरियस घेतलाय आणि आपल्याला भेटणार आहे आता आकाश कंदील. लेट्स सी. हळू 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 हळू. हे जर तुझ्यासाठी फूड प्रोसेसर नवीन काढून धुवून दे मला प्लीज. ए लाडा देऊ नको जा. असं बोलणार का माझ्याशी आता व्लॉगवर? अरे व्लॉग नसतं तर म्हणलं असतं ओके बाबू देतो तुला लगेच करून. मला धुवून देणार आहे. दूर ए जा जा जा. इथं ठेवते फक्त मी. हे पाहिजे तुला? ओके, मग इथं ठेवलेले पाट ते धुवून देणार आहे आता. काय पाहिजे तुला? हे नाही लागणार ना. काय लागतं आता मला काय पीठ बनवायला ना. हे नाही लागत पीठ बनवायला. दे मग ते काय लागतं ते पण माहित नाही. बघा बघताय ना. मी कधी युज नाही करत फूड प्रोसेसर. केलं मी माझे use हात युज करते पीठ बनवायला. हा, मग कर आता नी. ये लागणार आहे मला. क्या बात आहे, गुड. तुझ्या ह्या आकाश कंदीलला मला लागणार आहे. ओ गाईज, बनणार हो आकाश सांगायचं कंदील. विसरलं. आकाश कंदील बनतोय आज आपल्याकडे. याचा बनणार आहे आकाश कंदील. वाह क्या बात आहे. क्रेडिट गोज टू मी. मी काढायला लावला बॉस. हा आहे आमचा करंजीच्या पिठाचा गोळा. आम्ही मैद्याची नाही बनवायला, आम्ही रव्याची करंजी बनवतोय. खूपच सॉफ्ट झालाय पण जरा कडक लागतो ना. येस, चांगलं लागतंय बरं. केवढं भारी वाटतंय. भारी नाही बट कडक लागतो ना. हा मग ठीक आहे ना, होईल ना ते आता ठेवल्यावरती. असं कसं होईल? त्या बाईचा बघ व्हिडिओत कसा होता. अथक अशा प्रयत्नांनंतर ही आमची पहिली करंजी. भारी. असं happy. 2 मिनिटापूर्वी काढते. काढ 2 मिनिटापूर्वी रडायला आलेलो मॅडमला की करंज्या होत नाहीत. करंज्या करायचा कंटाळा आलेला. हा, सेकंड ट्राय. कंटाळा नाही आलेला मला असं टेन्शन हे आलेलं की यार कसं होणार आता. कारण की ऑलरेडी एकदा पीठ ते रवा झालं त्यामुळे ते बाया गेलं त्यामुळे. पण आपण करूया त्या पिठाचं काहीतरी करूया. पण ह्या छान झाल्यात एकदम मस्त. गुड. आपण दोघांनी मिळून बनवलं. हो, तू बनवलं बाबू, मी नाही बनवलं.
Wow. You encouraged me, Eh, so I made it. भगवंतांना खाऊ दे. हा तुमच्याकडे व्हिडिओ तोपर्यंत बस. हा स्क्वेअर आहे. तुला तर माहित होतं काय याच्या मागच्या हे जे असतं त्याचा वापर यासाठी करतात ते माहीत होतं? नाही ना. हे जे असतं याच्या मागचं त्याचा वापर काय म्हणतात त्याला, कट करायला नाही करत आपण. त्याला आपण एक जस्ट एक फोल्ड करायला असं म्हणतात ना, नॉट फुल्ली कट, फोल्ड करण्यासाठी वापर. किती जणांना हे माहीत होतं मला कमेंट करा. माझ्या मित्रांनी नका करू. आर्टिस्ट बाहेर निघतो आता जरासा. आपल्या सगळ्याला माहिती असणार आहे. बाकीच्यांना ज्यांना माहीत नाही त्यांनी कमेंट करा. त्या पूर्ण एका कार्डबोर्डला न कट करता याचा वापर करायचा प्रयत्न करूया. पण पेंटागॉन केला तर हा खूप छोटा आहे का? खूप छोटा आहे असा, एवढंच होईल. मग एक्झागॉन बघा. एक्झागॉन ठीक आहे, हे ठीक आहे. एक एक 2 3 4 5 6 हा करू शकतो. दिस इज आवर बेस नाही झालं आपलं आकाशकंदील तयार आहे. झालं आपण आपला आकाशकंदील. सो दिस इज डे 2 ऑफ मेकिंग आकाशकंदील. वाव, काहीतरी भारी बनणार आहे. ओके, जमतंय का? दाखव. क्रॉसमुळे कळत नाही ते डिझाईन. पर्यंत रेडी झालं आहे आमचं आकाशकंदील. हे बनवलंय आणि याला हँग करायला हे लावायचं आहे. किती सेंटीमीटरचे? आता लगेच. अच्छा, कॅमेरा चालू करायच्या आधी कसं केलं दाखव. आता कसं केलं? काय बनवलं? स्क्वेअर बनवायला सांगितलं मी तुला. ओहो ओहो, क्या कर रहे हो आप? क्या कर रहे हो, ये तो मैंने आपको पूछना चाहिए था. क्या बोला था आपने? सो कॉल्ड अप्लाइड आर्टिस्ट. सी, सो कॉल्ड अप्लाइड आर्टिस्ट क्या कर सकता है. इंस्टावरती DIY बघून केलेले कामं असे असतात. कॉपीड असं तुम्हाला 1000 ठिकाणी बघायला मिळेल, पण हे असं तुम्हाला कुठं बघायला नाही मिळणार. बघायला मिळेल बघायला. छान केले, छान केलंय. शी इज नॉट अप्लाइड आर्टिस्ट, बट नुसतं एकदाच बघून तिने बनवलेलं आहे, त्यामुळं छान केलंय. गुड. काय करत होतीस आता तू? बोलत नाही म्हणून गैरफायदा घेतात. माणूस नाही मी भाई अजून. 1 2 3 and कसं आहे आता तुला दाखवते बघा. दिस इज द फायनल लुक. नाईस. कसं आहे? एक सो नंबर. कॉल्ड अप्लाइड आर्टिस्ट. बाद झालं. चल चल, लय झालं. आता म्हण की छान करतोस. छान करतोस तू. लक्ष्मीपूजनची मस्त अशी तयारी चालू आहे बघा. आणि हे असं छान असं सजावट केलेली आहे लक्ष्मी देवीच्या आगमनाची. या माझ्या लक्ष्मी, इकडे बघ लक्ष्मी, लक्ष्मी लक्ष्मी देवी. नुसती गडबड गडबड गडबड. वा वा वा, काय रांगोळी काढलेली आहे. इकडे बघ, इकडे बघ, बघू 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 बघू. कॉइन पाहिजे मला, कॉइन. देतो देतो देतो. लक्ष्मी देवी की जय हो. ये इकडे इकडे इकडे. हे बघा, इतकी छान अशी सेवा केल्यानंतर
लक्ष्मी देवीनी ह्या फुलाचा आशीर्वाद दिलाय आम्हाला. अरे लक्ष्मी देवीनी ह्या फुलाचा आशीर्वाद दिलाय आम्हाला आणि माझ्या लक्ष्मीला हा आशीर्वाद मिळालेला आहे. लक्ष्मी कुठे आहे? अच्छा इथेच आहे. इतकी छान अशी सेवा केली आहे तर मग लक्ष्मी माता खुश होणारच ना. तर बघ की छान अशी हे डेकोरेशन केलेलं आहे. लक्ष्मी देवीचं आगमन इतकं छान असं केलंय. उठणं बनवायचंय आपल्याला अजून. आपल्याला आपल्याला अच्छा हेल्प करायलाच येते. एकच मिनिट फक्त उठणं आणि कसली नाटकी आहे रे, कसली नाटकी आहे. हा चालू करायच्या आधी मला म्हणली ते कळ ना उठणं बनव ना, म्हणजे आंघोळ मला घालायची आणि मीच उठणं बनवायचं. बर दूध रेडी आहे, बेसन रेडी आहे, रेडी आहे. बर हॅपी पाडवा. ओके जाऊ पण आता सगळं थंड कसं झालं जरा आ केलं की सगळं दिसतंय सगळं. दिवाळीला काहीच दिसत नाही. ठीक आहे आम्ही फटाके नाही वाजवते, फक्त पाऊस उडवतोय. तर गाईस कृष्णाला बिलकुल येत नाही पाऊस पण उडवायला. म्हणजे यू कॅन इमॅजिन तो फटाके पण म्हणून वाजवत नाही तो लहानपणापासून फटाके. आज कळालं मला त्याचं रहस्य. बाळा सगळे फुसकेच फोडतोय भाई. मी एवढं खूप मला माहित पण नाही मी कधी वाजवलं फटाके लास्ट टाइम. त्याच्यानंतर आज वाजवतोय मी. दॅट इज ऑलमोस्ट 10-15-20 इयर्स नंतर मी एवढं मी तेव्हा मला वाटतं मी 5वी-6वी पर्यंत मी वाजवलं. त्यानंतर आज वाजवते. आज ते पण वाजवत नाही, फक्त फुलझडी वाजवते. सो ठीक आहे एवढंच तर पंत आहे. आपटी बॉम्ब फोडण्याची मजा. फुसका चिंगूस. तर आज आहे पाडवा. तुम्ही आमच्या भरपूरच्या स्टोरीज पोस्ट बघितल्याच असतील आत्तापर्यंत दिवाळीच्या. खूप एन्जॉय केलं आम्ही यार, खूप जास्त. फर्स्ट दिवाळीज वाव मेमोरेबल. आणि येस आम्ही आत्ता चाललो आहे बाहेर जेवायला. त्याआधी येस तुम्हा सर्वांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. पाडव्याचं गिफ्ट काय ती पाहिजे ना, पहिला पाडवा आहे. आज मला कष्ट नको व्हायला म्हणून माझे मिस्टर मला घेऊन चाललेत जेवायला. काल लक्ष्मीपूजनला तर बापरे पंचपक्वान्न बनवलेलं आम्ही दोघांनी मिळून. माझं एकटीचं क्रेडिट नाही आहे, त्याने पण खूप हेल्प केली मला. हो मिस्टर काय बोलायचं तुम्हाला? आय लव्ह यू. ओ विद्याविहारला चाललो आहे बिकॉज घाटकोपरवरून खूप जवळ आहे विद्याविहार. घाटकोपरमध्ये पण आहेत बरेचसे हॉटेल्स, बट खूप गर्दी असते, खूपच गर्दी असते घाटकोपरमध्ये. सो आम्ही म्हणलं की माझ्या बड्डेला ते ट्राय केलेलं आम्ही रेस्टॉरंट आणि खूप भारी आहे ते. त्याचं नाव लालता आहे. आय गेस स्टेशनच्या इथे विद्याविहार ईस्ट साईडला. ओके सो येस तुम्हाला आम्ही दाखवतो काय काय खाल्लं कसं. ओके कीप वॉचिंग. बाय. गर्दी आज खूपच आहे पाडव्याच्या निमित्ताने आय गेस. सो हिअर वी आर. जास्त हार्डली 10 मिनिट्स थांबलो आपण. 8 मिनिट. हां 10 मिनिटाचं वेटिंग होतं आणि आपल्या घरापासून 8 मिनिटं लागतील. या सो ऑर्डर काय करायचं हे तर आमचे हेच डिसाईड करतील. मला सगळं आवडतं कारण की माझे नखरे नसतात है ना. अजिबात नाही. माझे खूप नखरे असतात, माझे खूप नखरे असतात. दिसतंय मला, मी पण समोरच बघतेय हे असं असं चाललंय. माझे खूप नखरे असतात, माझे खूप नखरे असतात. सांगा पटकन काय ऑर्डर करतोय आपण. मी जरा बघतोय, जरा वेळ दे मला 2 मिनटं.
तोपर्यंत तू आजूबाजूची गर्दी दाखव, ॲम्बियन्स दाखव, इंटिरियर दाखव, मेनू कार्ड बघा. ओके. मेनू कार्ड छान छापलं आहे ते दाखव. प्रत्येक ह्याच्यात त्याचं हेच असतं, क्रिएटिव्ह फील्डवाल्यांचं असंच असतं भाई, सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करा. आपण अप्लाइड आर्ट्सवाले तर मेनू कार्ड कसा खूप चाललं आता हे अप्लाइड आर्ट्सवालं. मी एक वर्ड काढला की भाई त्याचं पूर्ण हेच करायचं काय. मग तू कशाला बोलली? भारी जेवण होतं, खूप भारी, खूपच भारी ट्रीट झाली आमची. येस, आवडली तुला? मिनिमल बट छान सुंदर. ऑन द वे आम्ही प्लॅन चेंज केला. घर खूपच जवळ आहे ना, त्यामुळे आम्हाला आता जवळ आणि लवकर असं काही करताच येत नाही. आम्ही काय प्लॅन केला मग आता जाऊयात मरीन ड्राईव्ह. हा रूटच लय भारी आहे, मला लय आवडते, भारी आहे. कसं वाटतंय ड्राईव्ह करताना या रोडवर? एक नंबर मजा येते, एक नंबर. मुंबई. हे बघा अंबानीचं घर. आपल्या गाडीला एक सिस्टम आहे, यु नो. इथं जर मी क्रूज कंट्रोलवर टाकलं आणि आता मी सेट केलं याला 60 वरती, तर गाडी 60च्या पुढे जाणार नाही. दिसतं इथं, इथे झूम कर. इथं गाडी आता 62 केली. नको, आपल्याला 60च पाहिजे. 60च्या पुढे गाडी जाणार नाही 60. आणि आपण आरामात गाडी चालवू शकतो. असं मी असं तुझ्याकडे बघून गप्पा मारत काही गरज नाहीये आपल्याला इकडे असं करायची. म्हणजे पुढे बघायला लागतं. यू शुड ड्राईव्ह सेफली. आणि आपल्या मागून एक मस्त गाडी येते, आता त्यावरती फोकस करा. आता जाईल बघा. आता 1 2 3. ओ मस्त गाडी कृष्णाची. आवाज आला की कृष्णाला वाटतं लय मस्त गाडी आहे. कोणती होती ती बाय द वे? गुड साउंड्स ऑफ कार. लॉंग ड्राइव पे चल चल झोपाली मला. सो आत्ता कळलं मला की एवढ्या रात्रीचा का प्लॅन बनतोय ह्याच्या डोक्यात. झोप आली तरी मी तरी दुपारी थोडा वेळ झोप काढली आहे. झोपलं नाहीये बाळ. बाहेर निघतो ना आपण, ते दाखवायचं सगळ्यांना. म्हणजे तू ठरवलेस की हां, तर मी काय म्हणत होते की हे का एवढा प्लॅन बनवला. कारण की मी खूप दिवसापासून मागे लागले की आपण जाऊयात लॉंग ड्राईव्ह असंच. इथून गुजरात जवळ आहे, असं जाऊया, तिकडे जाऊया. तर आमच्या मिस्टरांनी शॉर्टकट काढला. ओके चल लॉंग ड्राईव्हला, मरीन ड्राईव्ह लय जवळ आहे आपल्या इथून, चल. म्हणून आम्ही आलो आहे मरीन ड्राईव्हला. पण मरीन ड्राईव्हला घेऊन येण्याचा प्लॅन ह्यासाठी केला मी, कारण की या ठिकाणावरून माझं असं अंदाज आहे की आपल्याला खूप छान असे फायर क्रॅकर्स दिसतील लोकांचे. लांबून बघ ना, दिसतंय असं खूप सारं. सो होपफुली आपल्याला गाडी लावायला जागा मिळेल एका ठिकाणी. आपण थांबूया तिथे आणि तुम्हाला दाखवतो आम्ही. लय ट्रॅफिक आहे, गाड्या उभ्या करायला जागा नाही. तर गाडी आपण लावून खाली उतरायचं इज व्हेरी डिफिकल्ट टास्क. सो फायनली जागा भेटली, गाडी लावली आणि हिअर वी आर मरीन ड्राईव्हला. आणि आता पोलीस सगळ्यांना हाकलतात बिकॉज इट्स टू लेट. त्यामुळे आता वाजले 12:30 वाजलेत. हो, पोलीस तिकडून शिट्ट्या वाजत आलेत. एक शॉट दाखव चल पटकन. चलो बाय बाय बाय. लिटरली लोकांना हाकलायला लागले तिकडनं. दाखव. बस आता कंटाळा जाऊया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी पाडवा टू यू, हॅपी पाडवा डिअर भावना, हॅपी पाडवा टू यू. सो पाडवा अशा प्रकारे झालेला आहे. बायको कसं वाटतंय? रात्रीचे वाजलेत 1:20 झालेले आहेत आणि खूप छान असा दिवस गेलेला आहे आमचा.
आपला कंदील किती क्यूट दिसतो. येस तुम्हाला येस व्लॉग ज्या ह्याने चालू झालं त्याच ह्याने आम्ही एंड करतोय. अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांनी व्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो लेट्स एंड दिस व्लॉग बाय सेइंग राधे राधे. राधे राधे.